रनिंग मध्ये कमी टाइम मध्ये तुम्ही जास्त डिस्टन्स कव्हर करू शकता. म्हणजे समोरचा 10% लावतो एनर्जी, तुम्ही 10% लावा, पण त्याची 10% इथपर्यंत जाईल, तुमची 10% इथपर्यंत जाईल. म्हणे आज आपला 365 दिवस चालेचा 139 दिवस आहे. तर पाऊस बघा, पाऊस चालू होता आत्तापर्यंत, आत्ता बंद झाला. तर आता गाडी घेऊन जाणं लागेल आपल्याला, पूर्ण वल्लं आहे. तर चला निघू आता ग्राउंडकडे. आलो आता ग्राउंडकडं. गाडी आज पण वरती लावली. चिखल लय झाला आज. आज कालपेक्षा जास्त पाऊस पडला. धरणं भरून राहिला हळूहळू, कारण म्हणला होता काल येतो म्हणे, अजून आला नाही. चिखल बघा, कालपेक्षा आज जास्त चिखल आहे. तर आपण एक गोष्ट मेन आहे, वरतीच कोरडच असतं कधी पण, एवढं मेन चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. पण बुटाला पुन्हा चिखल चिटकवतो बघा. तर चला आता पहिले संध्याकाळून आलो कंपनीतून, तर गाडीचं पेट्रोल संपलं होतं, थोडंच बाकी होतं. घर 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 वाजत गाडी. पहिले गेलो, पहिले पेट्रोल टाकलं, पेट्रोल पंपावर गेलो, तिकडून मग परत तिकडं आलो. रिटर्न चक्कर झाली. इथून पेट्रोल पंप आहे 1-1.5 किलोमीटर आहे, रिटर्न जाणं लागतं. तिकडे गेलो, तिकडून परत वापस इकडे आलो. तर चला, बेकार चिखल झाला. इथून असंच आहे, मे महिन्यात एवढा पाऊस पडू राहिला पावसाळ्यामध्ये. तर चला, हे तर आपलं रस्ता तिकडे जायचा बुजूनच गेला. कुत्रे नाही आले, तिकडेच बसले आज कुत्रे पण. हेच मेन गोष्ट आहे, जोपर्यंत हे बंद होत नाही तोपर्यंत इथं जाता येतं आपल्या रनिंगला, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी इथून पाणी वाढलं सगळं इथून, त्या दिवशी मग अवघड आहे. मग आणि सगळे दगड झाकले बघा आता. कसं आहे, ओलं झालं ना मग चिखल चिटकतो बुटाला सगळा. तर इथे एवढं नाही चिटकणार, वरती ओकेच आहे. पण इथं मग फक्त आपल्या स्ट्रेचिंगला आणि वर्कआउटला प्रॉब्लेम येतो मग आपल्याला. तर इथं म्हणलं होतं पाणी साचलं होतं, हे बघा पाणी साचलं बघा इथं. लय जोरात पाऊस पडलेला आहे. हा सीन आहे बघा आपला. आता त्याला करणला एकदा कॉल केला होता, त्याने उचलला नाही. तर चला आता आपला वॉर्मअपची तयारी करू आता. हट ते कॅमेरा हट हट कॅमेरा घेऊन पळून बरं लांब सर सर गप्पनच वाढले.
तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट आपला. तर आता आपण जॉगिंगकडे जाऊ. करण आला आता. तर चला करण आला आता, आपण जाऊ वरती जॉगिंगला. हे पाहिजे मागे शिव राहिले वो. तू बिस्किट नाही दिलं करण्या म्हणून लय दिवस झाले. काय झापड मारायचे का रे? पूर्ण चिखल झाला बा. कालपेक्षा आज जास्त आहे. हो रोडनी जाणे. प्लॉटिंग वर आपल्याला तिथं पहिले ठिकाण आपण जिथून चालू केलं ना वापस तिथंच. ते तिथपर्यंतच काम केलं रे त्यांनी. इकडं अलीकडे बाबली काय काढलंच नाही त्यांनी. पावसामुळे बंद केलं का त्यांनी? तेवढंच त्याच्या पुढे काहीच नाही झालं. तर चला ते झालं ना आपल्याला एक सगळ्यात भारी काम होऊन जाईल माहिती का. आपलं सगळं रस्ता एक तर मोठा होतो आणि त्याच्यानंतर पुरा मुरुम खालीवरचा वरचा आणि खालीचा वरी करून टाकते माहिती ते. त्याच्यामुळे पूर्ण मग चिखल डायरेक्ट होतच नाही. आता तर थोडंसं मातीपासून थोडंसं चिखलवाणी होतो, पण नंतर तर काहीच होणार नाही. पूर्ण तिथपर्यंत आहे बा, तिथपर्यंत अजून पुढं का वाढेलच नाही अजून. तर चला वर आलो आता आपण. ही कंडिशन बघा रोडची. ही गँग आपली. तर चला आता जॉगिंगला चालू करू. चला तर आज आपण 3 किलोमीटर जॉगिंग केली अपार्टमेंटपर्यंत. लई दिवसानंतर आपण अपार्टमेंटपर्यंत गेलो, कारण ते गवत वाढलं होतं. आता तर अर्धा रस्ता क्लीन झाला, तर अजून 2-3 दिवसात इथपर्यंत क्लीन होऊन जाईल आपलं. तर मग आता लेंथ वाढली रस्त्याची आणि जायला यायला सोपं झालं. एक खटी 4 जण पळू शकते अशी लेंथ. आणि मुरुम आला खालचा वरी वरचा खाली करून टाकते ना, तर चिक्कल असं होत नाही, मुरुम होतो डायरेक्ट. तर चला आजचा आता जॉगिंग कंप्लीट झाली आपली 3 किलोमीटर. जायच्या टायमाला एकदम नॉर्मल गेलो, याच्या टायमाला फक्त स्टेपिंग टाकल्या. आपलं दरवेळेस रूल जसं सांगतो आपण तसं. आज पण आलते बघ तिकडे कुत्रे, पण आज 2 जण होते म्हणून दुसरे कुत्रे भुकले नाही माहिती का. जवळ आम्ही तिथपर्यंत गेलो, ते खाली बसले. वापस रिटर्न तिथं अपार्टमेंट पासून वापस आलो, तर मग लगेच वरती आले. मग वरती येऊन बघू लागले. मग त्याचा सपोर्ट भेटला ना, तर असं असतं. तर चला आज दमट वातावरण असल्यामुळे घाम पण जास्त येतो, दम पण जास्त लागतो अशा वातावरणामध्ये. तर चला थोडंसं वॉकिंग करू, बॉडी कूल डाऊन करू आणि पुढच्या वर्कआउटकडे चालू करू. तर वॉकिंग झाली आपली कंप्लीट. तर चला आता खाली जाऊ. हां कस का हाय. तर आता काय करू, आपली जॉगिंग कंप्लीट झाली आपली आणि बॉडी कूल डाऊन केली. आता खाली आलो. काल आपण केलं तर स्क्वॉट वर्कआउट, तर आज आपण करू ड्रिल वर्कआउट करू. ड्रिल वर्कआउटचे मागच्या वेळेस आपण एकदम बेसिक मारले होते. आता थोडंसं त्याच्यापेक्षा थोडंसं 2-4 स्टेप एक्स्ट्रा मारू आता. तर ह्यानी काय होतं, आपलं रनिंग करताना जे पाय जे खुलते, मुवमेंट असते पायाची. जसं आपण रनिंग करतो, जेव्हा आपण ड्रिल वर्कआउटमध्ये पूर्ण बॉडीचा एक्सरसाइज होती आणि आपण रनिंग करताना इथून पाय टाकतो असा,
इथून इथून नसतो टाकायचा, इथून फ्री झाला पाहिजे. इथून जेवढा तुमचा फ्री झाला स्ट्रेचिंगनी नाही ह्या गोष्टी ड्रिल वर्कआउटनी, तर तुम्हाला रनिंगमध्ये कमी टाईममध्ये तुम्ही जास्त डिस्टन्स कव्हर करू शकता. म्हणजे समोरचा 10% लावतो एनर्जी, तुम्ही 10% लावा, पण त्याची 10% इथपर्यंत जाईल, तुमची 10% इथपर्यंत जाईल. कारण की तुमचा त्याच्या पायाची स्टेप एवढी पडती आणि तुमच्या पायाची स्टेप एवढी पडती, तेवढीच ताकदमध्ये, तेवढ्याच एनर्जीमध्ये, तेवढ्याच टायमामध्ये. तर ही गोष्टीचा बेनिफिट होतो. तर 1600 मीटरमध्ये किंवा जे मॅरेथॉन करते 1600 मीटर करते, हे गोष्टीचं नक्की लक्षात ठेवा. तुमच्या स्पार्क पॉवरवर, आपण मागच्या वेळेस सांगितलं स्किपिंगचं, स्पार्क पॉवरवर आणि ड्रिल वर्कआउट लेग आपली लांब पडते ना, त्याच्यावर लक्ष द्या. तुमचे 1600 मीटर बरोबर निघन. तर चला आता ड्रिल वर्कआउट करू आपण. तर हे झाले ड्रिल वर्कआउट आपले. ड्रिल वर्कआउटचे बेसिकपेक्षा थोडेसे एक्स्ट्रा मारले, पण बेसिकच मारले आपण. फुल ड्रिल वर्कआउट मारला नाही आपण. तर ड्रिल वर्कआउट मारला ह्याने काय होतं, आपलं ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो. आणि त्याच्यानंतर जे आपल्या रनिंगमध्ये स्टेप लॉंग पडते ती ओके होती आणि आपला स्टॅमिना वाढतो आणि बॉडी पूर्ण आपली हलकी आणि मजबूत होऊन जाते. तर ड्रिल वर्कआउट तुमच्या सेशनमध्ये नक्की ॲड करा. ड्रिल वर्कआउटमध्ये आपण हडलचं पण ड्रिल वर्कआउट करू शकतो, लॅडरचा ड्रिल वर्कआउट करू शकतो आणि विदाऊट इक्विपमेंट असतं ना त्याचा ड्रिल वर्कआउट करू शकतो आपण. हे 3 प्रकारचे ड्रिल वर्कआउट आहे. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. ड्रिल वर्कआउट कंप्लीट झाला, कारण आता स्ट्रेचिंग करतो. त्याला जायचं आहे घरी आता. फुल बॉडी स्ट्रेचिंग करा. तिथं बस ना, गवत तिथे टाक, ते गवत असते तिथं टाक, म्हणजे खराब होत नाही पट्टा, नाही तर चिखल लागतो बरं त्याला. तर चला आता आपला वर्कआउट काय आहे, तर आपली स्किपिंग बाकी आहे, स्किपिंग आणि आपलं ॲप्स वर्कआउट बाकी आहे. तर चला आपलं वर्कआउट करू. काल तुला व्हॉट्सअपवर पाठवलं नाही का फोटो? हां, मित्राचा स्टुडिओ होतो और ये डायरेक्ट
हाय हिल्स. तर चला स्किपिंगचे आपण 100 4 सेट मारले रेग्युलरमधले. तर चला आता आपण पुढच्या वर्कआउट करतो. चालला का? तर डीपचे आपण वेगळे सेट मारले. आता 4 सेट मारले 5-5 10चे. पण दरवेळेस थोडंसं वेगवेगळे मारू, म्हणजे कसं वेगवेगळ्या पार्टवर वेगवेगळ्या ह्याच्यावर ताण पडतो आणि प्रत्येक वेगवेगळा पार्ट ग्रो होतो. तर चला काल वेगळे मारले होते, आज वेगळे मारू, उद्या वेगळे मारू. वेगवेगळे म्हणजे कसं यांनी बोर होत नाही एकच मारून. वेगवेगळे मारले ना इंटरेस्ट पण येतो आणि आपला वर्कआउट पण होतो. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. तर चला आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आज आपण केलं ड्रिल वर्कआउट. ड्रिल वर्कआउटचे बेनिफिट काय काय होते ते सांगितले आज आपण. त्याच्यानंतर आपण मारले स्किपिंग. त्याच्यानंतर आपण डिप्स मारले आणि ॲप्स मारले. हे तर आपले रेग्युलरचेच आहे. स्किपिंग, डिप्स, ॲप्स हे तर रेग्युलरमध्ये. फक्त वर्कआउट आपल्यामध्ये चेंज राहतो फक्त. त्याच्या आधी काय केलं आपण, इन आउट वर्कआउट मारला. त्याच्यानंतर काल काय मारला आपण स्क्वॉट्स मारले आणि आज आपण ड्रिल वर्कआउट केला. वेगवेगळा वर्कआउट वेगवेगळा करू आपण. तर चला आता स्ट्रेचिंग कर जाऊ.
चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आता आपण. तर चला आता आवरायची तयारी करू. व्ह्यू एकदम सगळं हिरवं झालं ना, मग व्ह्यू एकदम भारी येईल बघा फिरायला. तेव्हा जॉगिंग बी करायला थोडी मजा येते. पहिले असं उन्हाळा होता त्यामुळे गरम होतं, त्यामुळं एवढं काही हे होत नव्हतं. आता पावसाळ्यामध्ये वातावरण थंड असतं, आता वर्कआउटला मजा येतो. तर चला आवरायची तयारी करू आता. सेट झोपले. तर चला निघू आता. एक काळू वरती झोपला, यो खाली झोपलेला आहे.